नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असे पौष्टिक आणि झटपट तयार होणारे आणि त्यातही एकही थेंब तुपाचा न वापरता हे पौष्टिक लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। आणि हे लाडू वृद्ध व्यक्तींना तर खूपच भारी आहेत आणि त्यात आपल्या मुलांच्या डब्यातही आपण हे देऊ शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत। तर कढई गरम करायला ठेवून त्यात पाव वाटी काजू भाजायचे। तर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे काजू भाजून घ्यायचे। तर इथे काजू छान असे भाजले आहेत। आता एका ताटात काढून हे थंड करून घ्यायचे। तर इथे काजू थंड झालेत। आता एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। पाव वाटी काजू घेतले, त्यासाठी आपल्याला दीड वाटी सुकं खोबरं घ्यायचे। आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचे। आणि ते मस्त असं हे वाटून झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं काजू वाटून झाले की ते एका ताटात काढून घ्यायचे। तर आता यातलं निम्म मिश्रण काढून घ्यायचंय। आता ह्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला खजूर टाकायचे। खजुराच्या आपल्याला सगळ्या ब्या काढून घ्यायच्यात। आता 1 वाटी खजूर ह्या अर्ध्या मिश्रणात टाकायचे आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचंय। अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय। तर इथे छान असं बारीक वाटून झालंय। आता हे एका ताटात काढून घ्यायचंय। तर इथे सर्व मिश्रण काढून झाले। सेम याच पद्धतीने आपल्याला उरलेलं मिश्रणही वाटून घ्यायचंय। तर उरलेलं खोबरं आणि काजूची पावडर मी यामध्ये टाकली आहे। आता त्यातच पुन्हा एकदा 1 वाटी खजूर टाकायचे, चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर। आता हे बारीक वाटून घ्यायचे आणि आता हे बारीक वाटलेलं मिश्रण या पहिल्या मिश्रणात टाकून घ्यायचं। तर इथे आपले सर्व मिश्रण काढून झाले। तुम्ही पाहू शकता मस्त आपलं तयार झाले मिश्रण। आता याचे लाडू वळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने 2-2 हाताने मस्त असे हे लाडू वळता येतात। तर पाहू शकता एकदम इझी आणि झटपट हे लाडू वळले जात आहेत। तर एकही थेंब तुपाचा न टाकता किंवा गुळ न वापरताही हे लाडू किती मस्त झालेत। तर सेम याच पद्धतीने आता सर्व लाडू करून घ्यायचे आणि हे लाडू खायला खूपच भारी लागतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि एकदम झटपट तयार होतात। मुलांना शाळेतून आल्यानंतर किंवा मधल्या वेळेत कधी भूक लागली तर आपण हे असे लाडू करून ठेवले तर त्यांना हे पटकन देऊ शकतो। तर तुम्हाला एक तोडून दाखवते। पहा किती असे मऊसूद हे लाडू तयार झालेले आहेत आणि वृद्ध व्यक्तींनाही सहज हे खाता येतील आणि शिवाय पौष्टिकही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।